सुंदरबनच्या जंगलात एकदा एक महाभयंकर दुष्ट असा वाघोबा आला. खूप भयंकर होता तो प्राणी दिसला की शिकार करायचा, प्राणी दिसला की शिकार करायचा. त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी पक्षी घाबरले होते. ते शिकार करण्यासाठी, सरोवरात पाणी पिण्यासाठी जायला घाबरायचे. सारखी त्यांना भीती वाटायची. वाघ अचानक जाऊन हल्ला करायचा आणि शिकार करून तो प्राणी खाऊन टाकायचा. प्राण्यांना अगदी जगणं असे झालं होतं, कारण त्यांना खायला काहीच मिळत नव्हतं. गुहेतनं बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. त्यामुळं सगळ्या प्राण्यांनी घाबरले आणि ते शेरखान महाराजांच्याकडे गेले आणि शेरखान महाराजांना म्हणाले, महाराज काहीतरी उपाय करा, महाराज काहीतरी उपाय करा, आम्हाला खूप भीती वाटत्या. मग शेरखान महाराज म्हणाले, अरे जंगलवासियांनो, काय झालं, असं का घाबरलाय? महाराज, आपल्या जंगलात एक भयंकर वाघोबा आलाय. तो खूप दुष्ट आहे. दिसेल त्या प्राण्याची शिकार करतो. आम्हाला शिकारीला जाता येत नाही, सरोवरात पाणी प्यायला जाता येत नाही. आम्हाला जीणं अगदी असे झाले, काय करू? तुम्ही काहीतरी उपाय करा. शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे, मी उपाय करतो, सांगतो, ऐका तुम्ही. मग सगळे प्राणी म्हणाले, महाराज, तो वाघ रात्री शिकार करतो. प्राणी गुहेत झोपले की येतो, त्यांना शिकार करून ओढत नेतो. त्यामुळं आम्हाला दिवसाही भीती वाटते बाहेर पडायची आणि रात्रीही भीती वाटते. शेरखान महाराज काय म्हणाले? महाराज म्हणाले, अरे जंगलवासियांनो, मी एक युक्ती सांगतो, ती करा. लाडोबा, कोल्होबा, तू आणखी रामू अस्वल मामा या दोघांनी ही युक्ती करायची. आज संध्याकाळी वाघ ज्या गुहेत आहे त्या गुहेच्या जवळ जायचं आणि मोठ्यांदा बोलायचं. काय म्हणायचं? लाडोबा कोल्होबाने म्हणायचं, अरे अरे रामू अस्वल मामा, आपले महाराज मरण पावले, आता काय करायचं? मग रामू अस्वल मामा म्हणणार, काय करायचं लाडोबा कोल्होबा, आपले महाराज तर मेले, आता आपल्याला जगणं असे होणार, आपल्याला खूप भीती वाटत्या, आता काय करायचं? मग लाडोबा कोल्होबा म्हणणार, काय सांगू, आता कसं व्हायचं, महाराज आपले गेले, आता आपला वाली कोण राहिला नाही, आपण जंगल सोडून जाऊया, कसं राहायचं जंगलात? असं दोघांनी नाटक करायचं. आणि हे तुमचं नाटक भागोबा ऐकेल आणि त्याला काय वाटेल, शेरखान महाराज खरंच मरण पावले. मग तो रात्री शिकारीला न येता दिवसा शिकारीला येईल आणि ते दिवसा आला की मी त्याच्यावर हल्ला करून त्याला पकडून मारून टाकीन. हे मग सगळ्या प्राण्यांना पटलं. मग सगळे प्राणी आपापल्या गुहेत निघून गेले. मग संध्याकाळ झाली. लाडोबा कोल्होबा आणि रामू अस्वल मामा वाघोबा जिथे गुहेत राहत होता तिथे गेले आणि बाहेर उभा राहून मोठ्यांदा बोलू लागले. लाडोबा कोल्होबा म्हणाले, अरे रामू अस्वल मामा, आता काय करायचं आपण? आपले महाराज शेरखान महाराज मरण पावले. मग रामू अस्वल मामा म्हणाले, अरे होय रे लाडोबा, आता काय करायचं? आपल्याला आता कोण नाही, आपला आधार गेला, आता आपले रक्षण कोण करणार? महाराज खूप चांगले होते, त्यांनी मरायला नको होतं. लाडोबा म्हणाला, होय रामू अस्वल मामा, खरंच त्यांनी मरायला नको होतं. आता आपल्याला जगणं असे झाले, आपण आता कसं जगायचं? महाराजांच्या शिवाय हे वाईट झालं, असा राजा परत मिळणे नाही, खूप वाईट झालं. हे वाघोबा ऐकत होता, कारण तो झोपला नव्हता, कारण तो रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचा. पण वाघोबाने हे ऐकलं. मग वाघोबा काय म्हणाला, अरे वा, बरं झालं, ह्या जंगलचा राजा शेरखान मरण पावला, आता काही हरकत नाही, आता रात्री आपण शिकारीला जायचं नाही, दिवसा शिकारीला जायचं, कारण रात्री शिकारीला जाऊन आपल्या डोळ्याला झोप मिळत नाही, जागरण होते. हे चांगलं झालं आपलं, आता उद्या सकाळी शिकारीला जाणार, असं म्हणून वाघोबा झोपून गेले. हे दोघेही आपापल्या गुहेत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर सगळे प्राणी जंगलात फिरायला लागले, कारण आज शेरखान महाराज जंगलात बाहेर येणार होते. त्यांनी सांगितले तसं सगळ्या प्राण्यांनी नाटक केलं होतं. सगळे प्राणी गवत खायला, कोण शिकार करायला गेले, असं सगळ्यांचं चाललं होतं. आणि लांडगोबाला काय सांगितलं होतं,
तू मुद्दाम वाघोबा येईल त्याच्यासमोर जरा लांब अंतरावर मुद्दाम खाली बसायचं, लवकर उठायचं नाही असं सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे सगळे प्राणी गवत खात होते, कोण शिकार शोधत होते आणि लांडगोबा एका जाग्यावर बसले होते. ते उठत होते पडत होते, उठत होते पडत होते. हे शेरखान महाराजांनीच त्याला तसं करायला सांगितलं होतं. झालं तेवढ्यात हा वाघोबा गेला आणि बघितलं, अरे वा किती प्राणी आहेत, आज शिकार मला मिळणार. वाघोबा झाले खुश. त्यांना लांडगोबा दिसला. लांडगोबा बसत होते उठत होते, बसत होते उठत होते. हा पाय मोडलाय वाटतं या लांडगोबाचा, ही शिकार अगोदर करायची असे म्हणून लांडगोबाच्या रोखाने वाघोबा निघाला. तेवढ्यात लांडगोबावर झेप घेणार वाघोबा. तेवढ्यात शेरखान महाराज उडी मारून आले आणि त्या वाघोबावर त्यांनी झेप घेतली. लांडगोबा गेले पळून आणि वाघोबाला आपल्या नक्या खाऊन जोरात घायाळ केलं, जखमी केलं. वाघोबा तिथल्या तिथे मरण पावले. मग सगळे जंगलातले प्राणी आनंदाने आले. त्यांनी शेरखान महाराजांचा जय जयकार केला आणि म्हणाले, महाराज खूप खूप धन्यवाद तुम्हाला. शेरखान महाराज म्हणाले, अरे जंगलवासियांनो, धन्यवाद कशाला, मी जंगलचा राजा आहे. तुम्हाला वाचवणं, प्रजेची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. आता निवांत जंगलात पाहिजे तसे फिरा, शिकार करा, गवत खावा, तुमच्या मनाप्रमाणे वागा. तुम्ही खुश तर मी खुश. असे म्हटल्यावर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. मग सगळे प्राणी शेरखान महाराज आनंदाने आपापल्या गुहेत गेले. म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. त्याप्रमाणे झाले. आपल्याला संकटात वाचवायला, मदत करायला आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं शक्तिवान असावं लागतं आपल्याला. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.